नमस्कार मित्रांनो, मी आहे अमर घुमरे आणि आज आपण पाहणार आहोत भारत शासन कायदा 1935। हा कायदा एमपीएससी मधील राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, एएसओ या परीक्षेसाठी आणि गट क च्या जे काही पेपर आहेत त्या पेपरसाठी खूप महत्त्वाचा असा कायदा आहे। कारण हा कायदा खूप महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये इतिहासासंबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत आणि भारताची जी काही राज्यघटना तयार केलेली आहे, भारताच्या राज्यघटनेमध्ये याच्यातील खूप महत्त्व अशा काही बाबी घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हा कायदा खूप महत्त्वाचा आहे, राज्यघटनेच्या दृष्टिकोनानुसारही महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा कायदा आपण आज पाहणार आहोत। तर हा कायदा 1935 चा कायदा तर म्हणजे तयार करण्यासंबंधीची काही जी काही पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी काय आहे तर बघा, हा कायदा तयार करण्यासाठीची जी काही अहवाल होते तर वेगवेगळ्या समित्यांचे अहवाल तयार करून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। तर आपण पाहूया या कायद्यातील ज्या काही प्रमुख तरतुदी होत्या, कायदा तयार करण्यासाठीच्या काही तरतुदी होत्या, तर त्याच्यामध्ये बघूया जे काही सायमन कमिशन आहे। पहिली तरतूद आहे की सायमन कमिशनचा अहवाल होता। सायमन कमिशन जे काही म्हणजे 1919 च्या कायद्यामध्ये संबंधीच्या तरतुदी म्हणजे त्यामध्ये काय बदल करण्यासंबंधी काही नवीन कायदा करण्यासंबंधीच्या ज्या तरतुदी होत्या त्या सायमन कमिशन मध्ये होत्या। सायमन कमिशन आलं होतं, त्याचे अहवाल होते। त्यानंतर होता नेहरू अहवाल। नेहरू अहवालामध्ये काय की जे वेगवेगळ्या म्हणजे पक्षांची जे काही बैठका झाल्या होत्या त्याच्यामध्ये नेहरू अहवाल तयार करण्यात आला होता। त्यानंतर होते जिन्नांचे 14 मुद्दे। जिन्नांच्या 14 मुद्द्यांचा समावेश त्याच्यामध्ये होता। त्यानंतर आले होते फिनी-गोलमेज परिषदा। त्यानंतर होते ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका। 6वा मुद्दा होता पार्लमेंटच्या निवडक समितीचा अहवाल होता। जी काही ब्रिटिश संसद होती त्या संसदेमध्ये एक समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल एक होता, लोथियन समिती। बघा आता ही लोथियन समिती काय होती तर लोथियन समितीमध्ये निवडणुकीविषयीची तरतूद होती। लोथियन समिती काय होती तर 1935 च्या कायद्यामध्ये जे काही म्हणजे निवडणुकीविषयीच्या ज्या काही तरतुदी होत्या तर या लोथियन समितीनुसार निवडणुकीविषयीच्या तरतुदी या कायद्यामध्ये घेण्यात आल्या होत्या। आणि लास्टचा पॉइंट राहिला मुडीमन समिती। जो काही लास्टचा पॉइंट होता आपला तो मुडीमन समिती होता। तर बघा या प्रमुख वेगवेगळ्या तरतुदी होत्या किंवा वेगवेगळ्या समित्या होत्या। या समित्यांच्या अहवाल जो तयार झालेले होते त्या अहवालांची चर्चा करण्यात आली होती आणि त्या पूर्ण अहवालांच्या आधी 1935 च्या कायद्यामध्ये काही तरतुदी घेण्यात आल्या होत्या। तर ही झाली या कायद्याची पार्श्वभूमी। तर आपण पाहणार आहोत यानंतर की 1935 चा कायदा संबंधीच्या मेन तरतुदी, त्याच्यामध्ये 1935 च्या कायद्यामध्ये काय वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या होत्या तर ते पाहूया आपण आता नवीन ह्याच्यानुसार। बघा आता आपण 1935 चा कायदा याच्यामधील मेन तरतुदी, हा कायदा कधी लागू झाला, काय याच्या संबंधीच्या तरतुदी पाहणार आहोत। बघा हा 1935 चा कायदा हा 24 जुलै 1935 ला याला इंग्लंडची जी काही संसद आहे या संसदेनुसार त्याला मान्य कायदा संमत झाला तिथे। त्यानंतर 2 ऑगस्ट 1935 राजा म्हणजे इंग्लंडचा जो काही राजा आहे त्याची संमती भेटलेली याला 2 ऑगस्ट 1935 मध्ये। हा कायदा खूप मोठा आहे, किचकट आहे किंवा लांबलचक आहे किंवा खूप म्हणजे महत्त्वाचा आहे। कारण की या कायद्यामध्ये बघा हा कायदा एवढा मोठा आणि एवढा का आहे तर बघा याच्यामध्ये एकूण टोटल कलम आहे ती 321 कलम आहे। कलमांची संख्या बघा खूप मोठा आहे कायदा, कारण याच्यामध्ये टोटल 321 कलम आहे। त्याच्यामध्ये नंतरची तरतुद आहे की याच्यामध्ये 10 परिशिष्ट आहे, 10 परिशिष्ट आहे। त्यानंतरची गोष्ट आहे की एकूण प्रकरण 14 प्रकरणाचा एक कायदा आहे। तर बघा किती महत्त्वाचा म्हणजे खूप मोठा कायदा आहे। याच्यामध्ये टोटल 321 कलम आहे, 10 परिशिष्ट आहे, 14 प्रकरण आहे। त्याच्यामुळे हा कायदा खूप महत्त्वाचा आहे आणि मोठा आहे। आणि हा कायदा आहे असा आहे की याला जी काही आपली प्रस्तावना असते ही प्रस्तावना नव्हती, या कायद्यामध्ये प्रस्तावनेचा विषय नव्हता। आणि त्यामुळे याच्यानंतरच्या आपण पाहणार आहोत 1935 च्या ज्या काही कायद्यानुसार प्रमुख तरतुदी होत्या त्या पाहणार आहोत। याच्यामध्ये 1935 च्या कायद्यानुसार प्रमुख तरतुदी काय होत्या हे आपण पाहूया। बघा एक पहिली तरतूद आहे इंग्लंडची राजकीय संरचना। इंग्लंडमधील जी काही राजकीय संरचना होती या राजकीय संरचनेमध्ये काय बदल झाले होते बघा तर इंग्लंडचे जे काही राजकीय संरचना याच्यामध्ये भारत मंत्र्यांचे भारत मंडळ रद्द केलं, भारत मंडळ रद्द केलं। त्यानंतर त्याच्या जागी
3 ते बघा, भारत मंत्र्यांचं भारत मंडळ रद्द करण्यात आलं, त्याच्या जागी 3 ते 6 सदस्यीय सल्लागार मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. सल्लागार मंडळ नेमलं होतं. तर बघा, जे काही भारत म्हणजे इंग्लंड मधील राजकीय संरचना होती बघा, त्याच्यामध्ये एक प्रमुख तरतूद होती, भारत मंत्र्यांचं भारत मंडळ रद्द केलं, त्याच्या जागी 3 ते 6 सदस्यीय सल्लागार मंडळाची नेमणूक केली होती. तर आता बघा, जे काही भारत मंत्र्यांचं भारत मंडळ होतं, तर याची तरतूद कोणत्या कायद्यानुसार होती? तर जो काही आपला 1858 चा कायदा होता, 1858 चा जो काही कायदा होता, त्या कायद्यानुसार भारत मंत्र्यांचं मंडळ तयार केलं होतं. आणि आता हे भारत मंत्र्यांचं मंडळ 1935 च्या कायद्यानुसार रद्द करण्यात आलं होतं आणि त्याच्या ऐवजी 3 ते 6 सदस्यीय सल्लागार मंडळाची नेमणूक केली होती. आणि 1935 चा जो काही कायदा आहे, जे सल्लागार मंडळ नेमलं होतं, तर हा सल्लागार मंडळाचा जो भी काही सल्ला असेल तो भारत मंत्र्यावर म्हणजे हे नव्हता, भारत मंत्र्यावर बंधनकारक नव्हता. त्यानंतरची जी काही तरतूद आहे की या सल्लागार मंडळाचं जे काही वेतन आहे, ते वेतन कुठून देणार होते? तर वेतन हे जे भारतीय तिजोरीतून, जे काही भारताची तिजोरी होती, त्या तिजोरीतून भारत मंत्र्याचे जे काही सल्लागार मंडळ आहे त्याचं वेतन दिलं जाणार होतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता अखिल संघराज्य. अखिल संघराज्य, तर बघा आता जे काही म्हणजे प्रांतिक कायदे म्हणजे संघराज्य कायदेमंडळ तयार करायचं, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद होती भारतीय संघराज्य. अखिल भारतीय संघराज्यामध्ये कोण कोण असणार होतं? त्यामध्ये एक होते गव्हर्नरांचे प्रांत, दुसरे होते तो चीफ कमिशनरांचे प्रांत, चीफ कमिशनरांचे प्रांत. तिसरा मुद्दा होता संस्थानिक. बघा, जे अखिल भारतीय संघराज्य होणार होतं, तर त्या अखिल भारतीय संघराज्यामध्ये कोण कोण असणार होतं? गव्हर्नरांचे प्रांत होते, चीफ कमिशनरांचे प्रांत होते, त्यानंतर संस्थानिक होते. हे तिघ ज्यावेळेस एकत्र येणार होती, हे तिघ ज्यावेळेस एकत्र येतील त्यानंतरच जे काय आपलं अखिल भारतीय संघराज्य होतं ते तयार होणार होतं. पण बघा, 1935 च्या कायद्यानुसार जे काही अखिल भारतीय संघराज्य होतं ते कधीच अस्तित्वात आलं नाही, कारण की याला एक अशी अट होती की जे संस्थानिक होती, हे संस्थानिकांना या संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी ऐच्छिक अधिकार देण्यात आले होते. म्हणजे संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी संस्थानिकांना ऐच्छिक अधिकार होते. ऐच्छिक अधिकार होते. म्हणजे जे आपलं अखिल भारतीय संघराज्य आहे, या संघराज्यामध्ये संस्थानिकांना सामील व्हायचे की नाही व्हायचं हा त्यांचा स्वतःचा अधिकार होता की त्यामध्ये सामील व्हायचे किंवा नाही व्हायचे. यामुळे अखिल भारतीय संघराज्य कधीच तयार झालं नाही. त्यानंतर आपण पाहूया की अखिल भारतीय संघराज्य तर झालं, मग आता याच्यामध्ये जे अखिल भारतीय संघराज्य आहे तर त्याच्या म्हणजे जे काही कायदे करायचे विषय आहेत, तर त्या कायदे करण्यासंबंधी विषयाच्या काही वेगवेगळ्या तरतुदी होते, त्याच्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या सूची. बघा, आता याच्यामध्ये एक सूची होती म्हणजे एक सूची संघराज्य सूची म्हणजे जी आपली संघ सूची, दुसरी सूची होती प्रांत सूची, प्रांतिक, तिसरी होती समवर्ती सूची, या झाल्या सूच्या. बघा, आता संघ सूचीमध्ये काय तरतुदी होत्या? बघा, संघ सूची म्हणजेच काय की जे काय म्हणजे राष्ट्रीय महत्त्वाचे जेवढे विषय होते तर ते संघ सूचीमध्ये देण्यात आले होते. आणि संघ सूचीमध्ये कोणकोणते विषय होते? तर बघा, त्याच्यामध्ये संरक्षण विषय, परराष्ट्र व्यवहार, पुन्हा दळणवळणाच्या गोष्टी काय होत्या, त्यानंतर होतं की जेवढे काही आर्मी वगैरे लष्कराविषयी संबंधीचे कायदे करण्यासंबंधीच्या तरतुदी होत्या, त्यानंतर होतं की जे दळणवळणाविषयीच्या काही वेगवेगळ्या तरतुदी होत्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये टोटल 59 विषयांचा समावेश होता. 59 विषय होते संघ सूचीमध्ये. तर त्याच्यामध्ये बघा, संरक्षण, म्हणजे परराष्ट्र व्यवहार इत्यादी गोष्टी होत्या. आणि जी काही प्रांतिक सूची होती, बघा, प्रादेशिक महत्त्वाचे जेवढे विषय होते ते प्रांतिक सूचीमध्ये येणार होते. आता प्रांतिक सूचीमध्ये कोणते विषय होते? जमीन महसूल असो, त्यानंतर होतं पोलीस,
त्यानंतरची होती की तुरुंग, पुन्हा नंतर आरोग्याविषयीच्या तरतुदी, शिक्षणाविषयीच्या तरतुदी आणि एकूण टोटल 54 विषयांचा समावेश हा प्रांतिक सूचीमध्ये करण्यात आला होता. किती टोटल किती विषय होते? ती 54 विषय होते. आणि याच्यामध्ये उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं, जमीन महसूल, त्यानंतर होती आपल्या पोलीस तुरुंग इत्यादी गोष्टी होत्या. त्यानंतर होती आपली समवर्ती सूची. बघा समवर्ती सूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होता? समवर्ती सूचीमध्ये बघा संघ सूची आणि प्रांतिक सूचीमध्ये जे काही विषय नसतील ते सर्व समवर्ती सूचीमध्ये येणार होते. आणि समवर्ती सूचीमध्ये टोटल विषयांचा समावेश होता 36 विषय होते. 36 विषयांचा समावेश होता. टोटल 36 विषय होते. आता याच्यामध्ये बघा कोणकोणते विषय होते. बघा याच्यामध्ये काही करार विषय असतील, करार किंवा पाटबंधारे, पुन्हा नंतर वीज पुरवठा इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला होता ह्या समवर्ती सूचीमध्ये. बघा आता झाले काय की विषयांचं जे विभागीकरण होतं ते 3 वेगवेगळ्या सूचीमध्ये करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये एक होती संघ सूची, तिच्यामध्ये 59 विषयांचा समावेश होता. दुसरी होती प्रांतिक सूची, 54 विषयांचा समावेश. तिसरी होती ती समवर्ती सूची, 36 विषयांचा समावेश होता. त्यानंतरची प्रमुख तरतूद काय होती? तर त्यानंतरची प्रमुख तरतूद होती संघ राज्याचे कार्यकारी मंडळ. बघा आता आपण तर संघराज्य कार्यकारी मंडळ म्हणतो. मग संघराज्य कार्यकारी मंडळ कसं होतं? संघराज्य कार्यकारी मंडळ हे द्विशासनी पद्धतीचं होतं. द्विशासन पद्धती. बघा जी काही 1919च्या कायद्यानुसार जी प्रांतांना जी काही द्विशासन पद्धती लागू केली होती तीच 1935च्या कायद्यानुसार संघराज्य कार्यकारी मंडळासाठी द्विशासन पद्धतीची तरतूद करण्यात आली होती. तर मग बघा आता ही द्विशासन पद्धत कशी असेल? तर त्यामध्ये एक विषय होता राखीव विषय, दुसरा होता सोपी विषय. तर बघा राखीव विषय काय असतील आणि सोपी विषयामध्ये काय तरतुदी होते? तर राखीव विषयाचं जे काय प्रशासन होणार होतं तर ते गव्हर्नर जनरल मार्फत जे काही 3 बघा आता याचं प्रशासन कसं होणार होतं? प्रशासन गव्हर्नर जनरल मार्फत 3 कार्यकारी सदस्यांची नेमणूक जी काही 3 कार्यकारी सदस्य होते या 3 कार्यकारी सदस्यामार्फत राखीव विषयांचं हे होणार होतं. आणि जे राखीव विषयामध्ये काय महत्त्वाचे विषय कोणते होते? बघा लष्कराविषयी, परराष्ट्र व्यवहार, दळणवळणाविषयीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर जी काही संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार होता, जसे गव्हर्नर जनरलच्या विषयी वेगवेगळे कायदे पारित करण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत, संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार होता. आणि 80% अर्थसंकल्पीय खर्च अर्थसंकल्पीय जो काही खर्च होता तर तो हा या राखीव विषयामध्ये होणार होता. आणि जे काही वेगवेगळ्या जेवढे म्हणजे महत्त्वाचे विषय होते हे राखीव विषयामध्ये होते. आता हे झालं राखीव विषयाविषयीचं. जे सोपी विषय होते तर या सोपी विषयाचं कसं हे केलं जाणार होतं? बघा सोपी विषयामध्ये गव्हर्नर जनरल मार्फत काही का आपले मंत्रिमंडळ नेमणार होते. ते मंत्र्यांनुसार राखीव विषयाचं प्रशासन होणार होतं. जे काही महत्त्वाचे नसलेले विषय होते ते राखीव विषयामध्ये देण्यात आले होते. तर बघूया आपण की जे गव्हर्नर जनरल मार्फत जे काही म्हणजे मंत्री नेमले होते त्या मंत्र्यांची संख्या काय होती? बघा हे मंत्री असतील, मंत्र्यांची संख्या टोटल 10 मंत्री असतील. 10 मंत्र्यांची नेमणूक गव्हर्नर जनरल करणार. त्याच्यानुसार त्यांचं सोपी विषयाविषयीचं कार्य म्हणजे प्रशासन चालणार. त्यानंतरचा मुद्दा आहे की गव्हर्नर जनरल मार्फत जनरलची विशेष जबाबदारी होती की आता झाले राखीव विषय झाले, सोपी विषय झाले, मग त्यामध्ये काही वेगळे विषय ठेवण्यात आले होते. ते गव्हर्नर जनरलची विशेष जबाबदारी म्हणून ठेवण्यात आले होते. आणि हा गव्हर्नर जनरलचे विशेष जबाबदारी म्हणजे स्वैच्छिक अधिकार होता. ह्या वेगवेगळ्या तरतुदी झाल्या संघराज्य कार्यकारी मंडळामध्ये. आता आपण तरतुदी पाहिल्या होत्या. तर त्यानंतरची प्रमुख तरतूद आहे की संघराज्याचं जे काही कायदे मंडळ कसं होतं. बघा संघराज्याचं कायदे मंडळ याच्या अगोदर आपण महत्त्वाची तरतूद पाहिली होती की अखिल भारतीय संघराज्य कसं असेल. अखिल भारतीय संघराज्यामध्ये कोण होतं? संस्थानिक होते, पुन्हा नंतर एक होतं प्रांत होते, त्यानंतर गव्हर्नर जनरलचे जे काही प्रांत होते ते एक होते. त्यानंतरची आता बघा संघराज्य कायदे मंडळ काय असेल. संघराज्य कायदे मंडळामध्ये एक सभागृह होतं राज्यसभा, दुसरं सभागृह होतं फेडरल असेंब्ली. बघा आता जशी राज्यसभा आपली आताची जशी राज्यसभा आहे तसंच हे वरिष्ठ सभागृह होतं. वरिष्ठ सभागृह
आणि जे फेडरल असेंब्ली आहे जशी लोकसभा आताची होती त्याच ह्याच्यानुसार फेडरल असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह होतं, कनिष्ठ सभागृह होतं. तर बघूया आता राज्यसभेसंबंधीच्या तरतुदी काय काय होत्या. तर राज्यसभेचे जे काही सदस्य होते त्यांचा कार्यकाळ होता. बघा राज्यसभेचे सदस्य हे काय होतं की स्थायी सभागृह होतं, स्थायी सभागृह. त्यानंतर दुसरी तरतूद होती की याच्यातील सदस्यांचा जे काही म्हणजे निवृत्तीचा कार्यकाळ होता तो काय होता. बघा दर 3 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होणार होते. जे काही 1/3 सदस्य निवृत्त होणार होते हे बघा याचा कार्यकाळ म्हणजे बघा राज्यसभा स्थायी सभागृह होतं 3 वर्षांनी यांचे 1/3 सदस्य निवृत्त होणार होते. आता बघूया आपण याची सदस्य संख्या काय होती. बघा आता टोटल सदस्य संख्या होती 260 सदस्य होते आणि त्या 260 सदस्यांचं विभागीकरण होतं 156 जे काही होते ते प्रांतांकडून निर्वाचित होणार होते. जे 156 होते ते प्रांतांकडून निर्वाचित, जे राहिलेले 104 होते ते संस्थानिकांकडून निर्वाचित नामनिर्देशित होणार होते. ही झाली राज्यसभेविषयीची तरतूद. आता पाहणार आहोत आपण असं फेडरल असेंब्ली एक कनिष्ठ सभागृह होतं. फेडरल असेंब्लीचा कार्यकाळ जो काही कार्यकाळ होता फेडरल असेंब्लीचा कार्यकाळ होता 5 वर्ष. जे फेडरल असेंब्ली होते त्याचा कार्यकाळ होता 5 वर्ष. त्यानंतर बघूया आपण की फेडरल असेंब्लीची सदस्य संख्या काय होती. टोटल फेडरल असेंब्लीची सदस्य संख्या होती 375 चे विभागीकरण कसं होतं बघा 250 जे काही 250 सदस्य किंवा 250 सदस्य होते हे प्रांतांकडून निर्वाचित होणार होते. त्यानंतरची जी काही तरतूद होती 125 राहिलेले त्यानंतर ते संस्थानिकांकडून नामनिर्देशित होणार होते. हे झालं फेडरल असेंब्ली टोटल सदस्य संख्या 375, इकडे 250 प्रांतांकडून निर्वाचित होणार होती, 125 सदस्य संस्थानिकांकडून नामनिर्देशित होणार होती. आता बघा की एवढं झालं संघराज्य कायदे मंडळ झालं. तर बघा आता संघराज्य कायदे मंडळामध्ये काही जे काही अधिक म्हणजे कायदे करण्यासंबंधीचे काय अधिकार होते. तर बघा आता आपण त्या कायदे मंडळाचे जे काही अधिकार होते त्याच्यावर काही मर्यादा होते. आता त्या मर्यादा पाहणार आहोत. संघराज्य कायदे मंडळावरील मर्यादा. बघा संघराज्याचे कायदे मंडळावरील मर्यादा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा महत्वाच्या काही तरतुदी होत्या. 1900 जसं पहिली महत्वाची तरतूद होती 1935 चा कायदा होता. तर या 35 च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा म्हणजे अखिल भारतीय संघराज्याला नव्हता. 1935 च्या कायद्यामध्ये दुरुस्ती 1935 जी काही 1935 च्या कायद्यानुसार दुरुस्ती करण्याचा अधिकार होता तो अधिकार होता इंग्लंडच्या संसदेला अधिकार होता. इंग्लंडची संसद 1935 च्या कायद्यामध्ये प्रमुख तरतूद काय होती कायदे मंडळावरील मर्यादा. त्याच्यामध्ये 1935 च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार होती. ही दुरुस्ती कोणाला करता येणार होती इंग्लंडच्या संसदेला करणार होती. दुसरी तरतूद होती की बघा जे काही आपण आर्मी असेल हवाई दल असेल जे काही लष्करासंबंधी लष्करासंबंधी जे कायदे करण्याचा अधिकार होता तो पण याच्यामध्ये संघराज्याला देण्यात नव्हता आला. त्यानंतर तिसरी तरतूद होती की जे आपले जे काही म्हणजे ब्रिटिश व्यापारी जे काही ब्रिटिश व्यापारी होते यांच्या हितसंबंधाविषयीची जे एखादा कायदा त्यांच्यावर निर्बंध आणणार तो कायदा करण्याचा अधिकार सुद्धा या अखिल भारतीय संघराज्याला नव्हता. त्यानंतरची एक महत्त्वाची तरतूद आहे संयुक्त गव्हर्नर जनरलला संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार होता. त्यानंतर होती पाचवी तरतूद होती की गव्हर्नर जनरल कायद्यास अंतिम संमती गव्हर्नर जनरल हा कायद्यास अंतिम संमती देणार होता. आणि बघा गव्हर्नर जनरल एखादा विषय हा राखून ठेवत होता. तो राखीव विषय कोणाकडे देत होता तर एखादं जे विधेयक आहे ते राखीव ठेवलं की ते ब्रिटिश संसदेकडे पाठवलं जायचं आणि ब्रिटिश संसद त्याला संमती देणार किंवा ते रद्द करणार होती.
ह्या झाल्या वेगवेगळ्या या कायद्यामध्ये म्हणजे काही मर्यादा होत्या, म्हणजे अखिल संघ राज्य म्हणजे कायद्यावर कायदे करण्यासंबंधीच्या मर्यादा होत्या. तर आता काय होतं बघा, आता याच्यानंतरची प्रमुख तरतूद प्रांतिक सरकार. प्रांतिक सरकार, आता बघा प्रांतिक सरकार 1919 च्या कायद्यानुसार प्रांतिक सरकारांना एक द्विशासन पद्धती लागू केली होती आणि आता तीच द्विशासन पद्धती 1935 च्या कायद्यानुसार त्यांना द्विशासन पद्धती रद्द करण्यात आली होती आणि आता प्रांतिक सरकारांना स्वायत्तता देण्यात आली होती. बघा एक महत्त्वाची तरतूद आहे, जी काही द्विशासन पद्धत होती, द्विशासन म्हणजे प्रांतिक कार्यकारी मंडळ, इथं द्विशासन 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 पद्धती ही रद्द झाली आणि आता नंतर आली इथं त्यांना प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. बघा 1935 च्या कायद्यानुसार महत्त्वाची तरतूद होती की जी काय 1919 च्या कायद्यानुसार द्विशासन पद्धती रद्द करण्यात आली आणि जी काय होती ती रद्द करण्यात आली आणि आता प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. बघा स्वायत्तता म्हणजे काय, 1919 च्या कायद्यानुसार जी द्विशासन पद्धती होती त्याच्यामध्ये जसं संघराज्य कायदेमंडळामध्ये आपण पाहिलं राखीव विषय आणि सोपी विषय संबंधी ही सेम तरतूद 1919 च्या कायद्यानुसार प्रांतिक कार्यकारी मंडळासाठी होती. आता बघा 1935 च्या कायद्यानुसार प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली आहे आणि ही जी स्वायत्तता आहे ती बघा त्यांना कायदे करण्यासंबंधीची जी काही वेगवेगळी स्वायत्तता देण्यात आली, त्यांच्या कायदे म्हणजे कायदे करण्यावर जे काही निर्बंध होते ते कमी करण्यात आले होते. त्यानंतरची बघा तरतूद आहे की प्रांतिक कायदे मंडळ कसं होतं. बघा प्रांतिक कायदे मंडळामध्ये आता दोन विषय असतात, दोन सभागृह असणार होते. एक सभागृह होतं विधानसभा आणि दुसरं सभागृह होतं विधान परिषद. त्याच्यामध्ये बघणार आहोत विधान सभा आणि दुसरं होतं विधान परिषद. बघा आता हे दोन सभागृह मिळून जे काही म्हणजे काय प्रांतिक कायदे मंडळ तयार होणार होतं. तर बघा टोटल जे काही प्रांत होते ते 11 प्रांत होते. 11 प्रांत होते. त्या 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये द्विशासन पद्धती होती. कशी पद्धती होती? द्विशासन पद्धती होती. तर पद्धती बघा या 6 प्रांतामध्ये कोण कोण होतं बघा, बॉम्बे, मद्रास, बंगाल, त्यानंतर होता संयुक्त प्रांत, आसाम आणि लास्टचा होता तो बिहार. बघा जे काही 6 म्हणजे 11 प्रांत होते, 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली आणि या 6 प्रांतामध्ये कोण कोण होतं? बॉम्बे, मद्रास आहे, बंगाल आहे, संयुक्त प्रांत आहे, आसाम आहे आणि बिहार. राहिलेले जे काही 5 प्रांत होते त्याच्यामध्ये एकग्रही कायदे मंडळ होतं. एकग्रही कायदे मंडळ असणार होते या 5 प्रांतामध्ये. आता त्यानंतरची महत्त्वाची काय गोष्ट हे बघा, हे झालं प्रांतिक कार्यकारी मंडळ. प्रांतिक कार्यकारी मंडळामध्ये पाहिलं आपण प्रांतिक सरकार म्हणजे प्रांतिक कार्यकारी मंडळामध्ये पाहिलं द्विशासन पद्धती रद्द करण्यात आली, त्याच्याऐवजी प्रांतांना आता स्वायत्तता देण्यात आली. प्रांतिक कायदे मंडळामध्ये पाहिलं आपण द्विशासन म्हणजे कायदे मंडळ पाहिलं द्विशासन म्हणजे त्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे. तर टोटल प्रांत 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये द्विशासन पद्धती आहे आणि जे उरलेले प्रांत आहेत 5 त्याच्यामध्ये एकग्रही सभागृह असणार आहे. आता याच्यानंतरची महत्त्वाची तरतूद होती जे काय स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. बघा स्वतंत्र मतदारसंघ 1919 च्या कायद्यानुसार जे काय मोर्लेमिटो कायदा होता त्याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात होते. 1919 च्या कायद्यानुसार जे काय आपले शीख होते शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. आता 1935 च्या कायद्यामध्ये तीच तरतूद तशाच काही म्हणजे जे काही आपले हे होते समाज होता त्या समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. बघा जी 1919 च्या कायद्यानुसार जी फोडा आणि झोडाची जी काही म्हणजे नीती होती त्यांची ती इथं बरकरार ठेवलेली आणि जे काही आपल्या वेगवेगळ्या जे काही हे होते धर्म होते त्या धर्मामध्ये फूट पाडण्यासाठी जी एक महत्त्वाचं त्यांना म्हणजे एक साधन भेटलं होतं. त्या साधनामध्ये महत्त्वाचा विषय होता स्वतंत्र मतदारसंघाचा. बघा स्वतंत्र मतदारसंघामध्ये 1935 च्या कायद्यानुसार बघा जे ख्रिश्चन म्हणजे ईसाई भारतीय ख्रिश्चन होते, भारतीय ख्रिश्चन त्यानंतर होते कामगार आणि व्यापारी यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. हे 1935 च्या कायद्यानुसार देण्यात आली होती. तर बघा 1909 च्या कायद्यानुसार कोणाला मुस्लिमांना
मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ होते. आणि जो 1919 चा कायदा होता त्याच्यानुसार होती ते शिखांसाठी होते. शीख यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. हीच तरतूद 1935 मध्ये भारतीय ख्रिश्चन आणि कामगार आणि व्यापारी इत्यादींना म्हणजे 1935 च्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. तर बघूया आपण आता यानंतरच्या वेगवेगळ्या तरतुदी होत्या की वेगवेगळ्या तरतुदी होत्या, या कायद्यातील इतर तरतुदी काय होत्या हे पाहूया आपण. तर या कायद्यानुसार एक फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आलं होतं. बघा हे फेडरल कोर्ट काय असते. त्या फेडरल कोर्टची स्थापना झाली होती 1 ऑक्टोबर 1937. 1 ऑक्टोबर 1937 मध्ये या काय म्हणजे फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती. आता हे फेडरल कोर्ट कसं असणार होतं, याची रचना काय असणार होती. बघा याच्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 6 म्हणजे इतर न्यायाधीश होते. आता बघा याच्यामध्ये एक जे काय होते ते सरन्यायाधीश होते, सरन्यायाधीश, आणि जे इतर किती न्यायाधीश होते तर 6 न्यायाधीश होते. ही अशी त्याची रचना होती. तर या सरन्यायाधीशामध्ये बघा जे पहिले सरन्यायाधीश होते, पहिले सरन्यायाधीश मॉरिस ग्वायर नावाची जी काही व्यक्ती होती हे पहिले सरन्यायाधीश होते. जे काय आपलं फेडरल न्यायालय होतं त्याचे पहिले सरन्यायाधीश होते मॉरिस ग्वायर होते. तर बघा आणखीन काय होतं की 1937 नुसार जे काही फेडरल कोर्ट स्थापन केलं, हे फेडरल कोर्ट काय सर्वोच्च फेडरल कोर्ट नव्हतं, तर याच्यावरती प्रिव्ही काउन्सिल कडे याच्या जे काही निर्णय येणार होते या निर्णयाविरुद्ध प्रिव्ही काउन्सिल मध्ये अपील करता येणार होती. आणि 1950 नुसार 1950 मध्ये याच म्हणजे जे काही फेडरल कोर्ट होतं याचीच 1950 मध्ये आपल्या जे सर्वोच्च न्यायालयाने जागा घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जागा घेतलेली 1950 मध्ये फेडरल कोर्टचे जे हे होतं त्याच्याऐवजी 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं. हे झालं फेडरल कोर्ट विषयीची. त्यानंतरची पुढची तरतूद होती फेडरल रेल्वे अथॉरिटी. बघा ही फेडरल रेल्वे अथॉरिटी जे काही रेल्वेचं जे मंडळ होतं त्या रेल्वे मंडळाच्या कामकाजासाठी एक फेडरल रेल्वे अथॉरिटी तयार करण्यात आली होती. तर त्या फेडरल रेल्वे अथॉरिटी मध्ये काय की 7 सदस्य होते. 7 सदस्य होते आणि या 7 सदस्याची जी काही नेमणूक होणार होती ती ब्रिटिशांकडून होणार होती. त्यानंतर हे जे फेडरल रेल्वे अथॉरिटी होतं हे डायरेक्ट गव्हर्नर जनरलला जबाबदार होतं. हे काही म्हणजे जे आपलं जे अखिल भारतीय संघराज्य होतं त्याच्यामध्ये कायदे मंडळाविषयीचे जे काय हे होते सदस्य होते त्यांना याच्याविषयी काही अधिकार नव्हता. ते डायरेक्ट कोणाला हे होतं फेडरल रेल्वे अथॉरिटी ही गव्हर्नर जनरलला जबाबदार होती. गव्हर्नर जनरलला जबाबदार होती. तर बघा आणखीन एक याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की रेल्वे संबंधीचा एक महत्त्वाचा होता की जे काही ऍक्सिडेंट म्हणजे आपल्या रेल्वेचे अपघात होणार होते त्या अपघातासंबंधी जी काही चौकशी करण्यासाठी एक लवाद स्थापन करण्याची तरतूद याच कायद्याने 1935 च्या कायद्यानुसार करण्यात आली होती. यानंतरचा तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आरबीआय म्हणजे जी आपली रिझर्व्ह बँक स्थापन करण्यासाठीची जी तरतूद होती ती 1935 च्या कायद्यानुसार देण्यात आली होती. बघा तर आरबीआय कधी स्थापन झाली 1 एप्रिल 1935 च्या कायद्यानुसार. 1 एप्रिल 1935 च्या कायद्यानुसार आरबीआय स्थापन म्हणजे 1 एप्रिल 1935 ला आरबीआय स्थापन झाली आणि तिचे पहिले गव्हर्नर होते ॲस्बॉर्न आर्गल स्मिथ ही होती आरबीआयची स्थापनेसंबंधीची तरतूद. त्यानंतरची महत्त्वाची तरतूद होती वित्तीय सल्लागार सदस्याची नेमणूक करायची होती. आणि हा वित्तीय सल्लागार काय करणार होता बघा जे काही गव्हर्नर जनरल होता त्या गव्हर्नर जनरलला ज्या काही आर्थिक बाबीविषयीचे सल्ला देण्यासंबंधी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर होता ॲडव्होकेट जनरल हे एक पद निर्माण करण्यात आलं होतं 1935 च्या कायद्यानुसार. तर ॲडव्होकेट जनरल हा काय करणार होता बघा जे काही प्रांत आणि संघराज्य होतं म्हणजे जे काही केंद्रीय कायदेमंडळ आणि प्रांतीय कायदेमंडळ यांच्या हिशोबावर देखरेख ठेवणार होता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची विषय कायदेविषयक सल्ला देणार होता. कायदेविषयक सल्ला बघा ॲडव्होकेट जनरलची नेमणूक केली. ॲडव्होकेट जनरलची नेमणूक का केली कायदेमंडळ म्हणजे कायदेविषयक सल्ला देण्यासाठी आणि केंद्रीय जे काही कायदेमंडळ किंवा प्रांतिक कायदेमंडळ त्यांच्या हिशोबावर देखरेख ठेवण्यासंबंधीची तरतूद. त्यानंतर होता
भारतापासून ब्रह्मदेश वेगळा केला. 1935च्या कायद्यानुसार भारतापासून ब्रह्मदेश वेगळा केला. आणि हा वेगळा झाला कधी? तर 1937 मध्ये भारतापासून ब्रह्मदेश वेगळा झाल्यावर. तर या कायद्यामध्ये 1935च्या कायद्यामध्ये भारतापासून ब्रह्मदेश वेगळा होण्याची तरतूद होती. ती झाली प्रत्यक्षात आली कधी? 1937 मध्ये. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट होती की एक संघ लोकसेवा आयोग स्थापन करण्याविषयीची तरतूद होती. आपण पाहिले की इतर वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी होत्या त्या आपण पाहिल्या. आता बघूया की जो भारतीय शासनाचा जो काही कायदा होता 1935चा, हा काही खूप महत्त्वाचा कायदा होता आपण म्हणतोय. पण त्यावेळेसचे जे काही ब्रिटिश म्हणजे भारतीय राजकारणी होते, त्या भारतीय राजकारण्याला या कायद्यामध्ये काही वेगळं असं सापडलं नाही किंवा काही वेगळ्या महत्त्वाच्या तरतुदी सापडल्या नाही. त्याबद्दल बघा भारतीय नेत्यांच्या काय ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या आणि हेच प्रतिक्रिया आपल्याला पेपरला विचारलेल्या आहेत. जसं की बघा सी राजगोपालचारी यांचं म्हणजे प्रतिक्रिया विचारलेली आहे. त्यानंतर आपण बघूया आता की वेगवेगळ्या म्हणजे नेत्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या. बघा पंडित नेहरू म्हणतात की एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले एक मशीन आहे. हा कायदा आहे तो एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले एक मशीन आहे. त्यानंतर होती मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय म्हणतात हा कायदा वरकरणी आपल्यावर लादला जात आहे. हा कायदा वरकरणी आपल्यावर लादला जात आहे. हा कायदा वरकरणी आपल्याला असं वाटतं की लोकशाहीवादी आहे पण तो आतून पूर्णपणे पोकळ आहे. ही झाली मदन मोहन मालवीय यांची प्रतिक्रिया. त्यानंतर पाहूया तिसरी महत्त्वाची सी राजगोपालचारी. सी राजगोपालचारी म्हणतात की हे द्विशासनापेक्षा खराब आहे. द्विशासनापेक्षा खराब आहे. त्यानंतर आहे जिन्नांचं काय प्रतिक्रिया आहे? तर बघा हा कायदा पूर्णपणे कुजलेला, मूलभूतरित्या अयोग्य आणि पूर्णपणे अस्वीकार्य असा कायदा आहे. हे जिन्नांची प्रतिक्रिया होती. या पाहिजे आपण वेगवेगळ्या भारत शासन कायदा 1935 चे जे काही नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.